अगं बाई माझे पैसे कुठे गेले? अगं काय झालं ग? अहो माझे पैसे कधी नाचकेने नेलो कोणाच त्याची हागवग झाली त्याची कोणी चोरलं तुझे पैसे ग? कोणी घेतलं कोणाच किती होतं ग? अहो 10,000 होतं 10,000. 10,000 रुपये तुझं कुठं आले एवढे पैसे ग? अहो माझ्या बापानं दिलं तर आईपाशी साठवायला. बापाला माझ्या हिशोब येत नाही. मग आईनं मला त्यातली एक एक नोट काढून दिली ती माझ्यापाशी साठवायला. अगं गप येडे हाय तर माझ्या पैसे गावलेत मला पैसे त्या भातुड्या डब्यात होतं गावलं मला. कुठे भातुड्या डब्यात होतं हाय तर. मग द्या गे. अगं नाही तर आता मी खरंच लिहित बागाची औषधं बाटल्या त्या देतो पुन्हा तुला देतो पुन्हा बँकेची वाजवून देतो वाटलं सर राहत पाय 5-6 महिने माझ्याकडे. नग बाय बँकेची यादी आपल्या घरात याजली आज देते ती काय नग अगं तसं देतो म्हणजे या द्या. ग. नग बाय माझं द्या 5 रुपये धर असं जाऊ दे. 5 रुपये किती होते तर? 5 रुपये अगं महिन्याला 500 रुपये होते येडे. नग बाय एवढा असतं काय नग बाय 5 रुपये म्हणल्यावर. बरं 7 रुपये धर जाऊ दे 7 रुपये लय होतात पैसे. बरोबर चालतंय द्या मग 7 रुपये. अगं पण तू मला आता पैसे दिले आणि मी उद्या नाही दिले काय करणार? ह्याला मध्यस्थी माणूस लागल की. मग तुझ्या बापाला मध्यस्थी करूया की. नको माझं बाप लय मारल मला आईला आमच्या. आधीच तर तिनं कष्टानं साठवले तर पैसे लय. लय कष्ट केलं तुझ्या आई लोकांना. ए मी देत नसतो पैसे मग जा आता मग. अहो 5,000 तर द्यावं 5,000 तर द्या. का बरं 5,000? अहो 5,000 माझा आहे तर 5,000 आयचा इथं. तुझ्यावर कुठलं आलं ग 5,000? अहो 5,000 माझं मी भंगार ऐकलं व आणि मग तुम्ही औषध भरली होती ना आता चटणीला त्यातले 2 बाटले मी गपची पिकले निम्या किमतीनं. आता तर देतच नसतो पैसे मग जा. नको माझ बघ 2,500 रुपये देणार घेऊ वाटलं घे नाही तर राहू दे मला काय सांगू नको. हा बरं द्या तेवढं तर द्या 2,500. आता नाही तर पण बाग गेल्यावर. अहो द्या या आता द्या. अगं याचा सहित देतो मुदला सहित देतो 2,500 रुपये. गप रडू नको देतो बरं का तुला आठवणीन देतो. बाग गेले आपलं कर्ज बिर्ज फिटलं नाही मग सगळा हिशोब करून देतो मग. अहो 2,500 कर्ज तुमचं किती फिटायचं तेवढं द्या की माझ्या आईच तेवढं तर देऊ द्या. देतो की तिनं तर कुठं लय कष्ट केलं तर सांग बरं.